जून नांदुर्खी गावामध्ये जोगेश्वरी मातेच्या मंदिराचा 6वा वर्धापन दिन सोहळा ग्रामस्थांनी मोठ्या आनंद उत्साहात साजरा केला। जून नांदुर्खी गावचे प्रसिद्ध उद्योगपती नारायण सदानंद जाधव यांच्या पुढाकाराने जोगेश्वरी मातेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या आनंदात ग्रामस्थांच्या सहकार्याने साजरा करण्यात येत असतो। जून नांदुर्खी गावामध्ये जोगेश्वरी मातेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी ग्रामस्थांची प्रचंड गर्दी दिसून आली। तसेच सर्व भक्तांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला व कीर्तनात देखील आपली उपस्थिती लावली। तर चला पाहूया यावेळी जोगेश्वरी मातेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त महाभंडाराचे देखील आयोजन करण्यात आले असून यावेळी जून नांदुर्खी गावचे प्रसिद्ध उद्योगपती नारायण सदानंद जाधव काय म्हणाले पाहूया। अशीच संतांची कृपा आमच्या सर्वांवरती आमच्या गावावरती राहो। तुम्ही भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत आम्हाला आणि अशी सेवा आमच्या सर्व ग्रामस्थांकडनं देवीची व्हावं आणि देवीकडनं आम्हा सर्व ग्रामस्थांना सुख समृद्धी आरोग्य भरभराट राहो, कोणाला काही कमी पडून देऊ नये। आणि हा महोत्सव मी असो नसो असा निरंतरच चालत राहो ही परमेश्वरा चरणी आणि माते चरणी मी प्रार्थना करतो। तुम्हा सर्वांना एकदा पुन्हा शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम महाराज मी सांगतो, तुम्ही मला बोलता पण जे माझे सहकारी आहे वसंत काका आहेत, आनंद नाना आहेत आणि मी समोर दिसतो मी पडद्यामागे जी समोर आहेत ना उभं, एवढी मेहनत करतात, एवढी मेहनत मला काहीच करावं लागत नाही प्रत्यक्षात। म्हणजे त्यांची आता नावं घेऊ शकत नाही, पण मी इथनं तुम्हाला नतमस्तक आहे, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही आणि तुमची साथ मला अशीच राहू आयुष्यभर आणि आयुष्यभर मी तुमच्या ऋणात राहू अशी परमेश्वरावर मी प्रार्थना करतो आणि तुमच्याशिवाय मी नाही एवढं समजून जा। आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी ज्यांनी जे जे योगदान दिलेलं आहे, म्हणजे माझे सहकारी, माझा परिवार, माझी मित्रमंडळी, माझे बाहेरचे जे नातेवाईक किंवा जे काही लोक या कार्यक्रमा सोहळ्यास उपस्थित राहिले, भेट दिली आणि जेवणाची अत्यंत सुंदर अशी व्यवस्था, कुठलाही 1 रुपया नाही घेतला। आमची ग्रामस्थ मंडळी हे सगळं करतात, नाही जेवण वगैरे बनवतात, कुठली अपेक्षा नाही, बाकी सगळी पुरवण्याचं मी काम करतो। पण एवढं सुंदर जेवण कोणी 50 हजार रुपये घेतल्याशिवाय करणार, पण आज 6 वर्ष झाली कोणी 1 रुपयाची अपेक्षा नाही करत, असं त्यांचं पण सहकार्य आहे, त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो। हे जे कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाची सगळ्यात जास्त शोभा जे मंडप आहे, जे आमचे लाखोलीचे आमचे मित्र आहेत सुनील काबडी, तर ते अत्यंत कमी, म्हणजे जे एवढं खर्च करतात त्याच्यासमोर एवढे पैसे लागतात, तर तो पण बिचारा सेवा म्हणून करतो आणि त्याचा मी खूप खूप आभार मानतो। तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या गावचे हरिभक्त परायण सुनील महाराज, आपण पण या तुमचं आमचं स्वागत बाकी आहे, या जरा प्लीज या ना। आणि आपण कार्यक्रम ठेवलेले होते, नियोजित कार्यक्रम होते, पण काही कारणास्तव कीर्तनानंतरचा एक जो कार्यक्रम होता शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती, तर तो म्हणजे काय दुपारी 4-5 वाजता काहीतरी असं अनपेक्षित त्यांच्याकडे घडलं की जेणे ते येऊ शकले नाही। त्याचं ज्यांचं सूत्रसंचालन हे पूर्ण कार्यक्रम ज्यांच्या हातात होतं, त्यांच्या घरी काहीतरी अशी घटना झाल्यामुळं तो कार्यक्रम रद्द झालेला आहे, तर त्याबद्दल मी क्षमस्व सांगतो, पण ते आपल्या हातात नाही, देवीची जशी इच्छा होती। पण तरी पण मी सांगतो, महाराजांचं कीर्तनाने ती सगळी कमी भरून काढली, त्याबद्दल मी महाराज तुमचं खूप खूप आभारी आहे। आणि म्हणजे तुमचं नाना तालुक्यात भरपूर कीर्तनकार आहेत। म्हणजे पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा आपल्या परिसरात एवढे कीर्तनकार नव्हते जेवढा आता आहे। आपल्याला त्या एक संतांची भूमी, आता तालुका भिवंडी पण झालेली आहे आपली। धन्यवाद, मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो, थँक्यू। हे अधिकृत वारकरी संप्रदायाचे संत कुठलं खातं आहे नाथ महाराजांकडं? शांतीचं खाते, चला 4थं खातं वैराग्य शिरोमणी संत जगद्गुरु श्री तुकोबार आहे, वैराग्याचं खाते, आणि 5वे निळोबार आहे, गुरु भक्तीचं खातं त्यांच्याकडे। समजले ना? आपल्या वारकरी संप्रदायाचे पंचायतन म्हणतात त्याला। असू द्या, आज एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या जगत मातेच्या चरणी आपला भाव प्रगट केलेला आहे। कारण ही जगत माता कोण आहे महाराज? अनादि अंबिका भगवती, ही अनादि महाराज, हिचा कधी जन्म झालाय कुणालाच माहित नाही, अनादि आहे, अनादि।
आणि अशी ही जगत माता, कारण भोलेनाथाच्याच जन्माचा पत्ता नाही तर त्याची अर्धांगिनी जी आहे तिचा कसं काय असेल मला, अर्धांगिनी आहे. आणि अशी ही जगत माता, तिचं चिंतन चालू आहे. विठ्ठल विठ्ठल अंबिका भगवती पोत परडी घेऊन हाती, पोत घडा येई वो जगदंबे माता. अंबा म्हणजे कोण? माता. तुम्हाला माहित असेल, मणी आणि मल्ल नावाचे राक्षस हैराण करून सोडले होते महाराज. तपश्चर्या केली यांनी, आणि तपश्चर्या करून कुठलं वरदान मिळवलं यांनी? महाराज, जिथं रक्त सांडेल तिथून नवीन मणिमल्ल तयार होतील. जिथं रक्त सांडेल तिथून मणिमल्ल तयार. एक थेंब पडला की मणिमल्ल तयार, एक थेंब पडला की मणिमल्ल तयार. मारील कोण त्याला? जरा रक्त पडला का दुसरा देवराज तयार. 4 रक्ताचे थेंब पडले का 4 देवराज तयार. देवराज मारेल कसा मार? मग शेवटी या जगत मातेला सगळे देव शरण गेले, आणि मग तिनं एक अशी वाटी घेतली, रक्तच खाली पडून, रक्त बीज म्हणतात त्याला. देवीनं त्या जगदंबेनं विराट स्वरूप म्हालसा रूपानं त्या मणिमल्लाचा नाश केला महाराज, खंडोबाच्या बरोबर राहून. विठाला विठाला. आणि म्हणून जगदंबा ही शक्तीची देवता आहे. तुम्हाला शक्ती प्राप्त करायची आहे म्हणून नारीमध्ये शक्तीचं स्वरूप पाहिलं पाहिजे जातं महाराज. स्त्रियांमध्ये फार मोठी शक्ती आहे महाराज, फार मोठी शक्ती आहे. एक स्त्रीनं जर ठरवलं तर काय करू शकत नाही. अहो, हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं हे पुरुषाने ठरवलं, एका स्त्रीनं ठरवलं, त्या जगदंबेनं ठरवलं, त्या जिजाऊ साहेबांना ठरवलं की आपला पोरगा स्वराज्याचा राजा बनला पाहिजे. म्हणून तर दाशीचं दूध नाही पिऊन दिलं. विठाला विठाला. भवानी मातेच्या, तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात उभी राहून माझी जिजाऊ साहेब कडाडली देवीवर, धाव घाली आई